ए स्नेहा, काय हाय वा? काय कर रे सकाळ सकाळ रानात येऊन बसली काय करली नेमकं इथं? काय करू घरी बी कर म्हणा रानात बी कर म्हणा. कर म्हणा म्हणून येऊन बसलीच होय. मग काय करू घरी तरी? शेंगा तर लय भारी लागल्या तो. अहो लय दिवसाने तोडल्या नाही तर शेंगा. काय रानातच आली नाहीच वाटतं. रानात नाही आले आई गेलं तसं रानातच नाही आले मी. आज कुठून दिवस निघाला. अहो घरी कर म्हणा म्हणून रानात आले व. वा जीवा घरी कर म्हणा म्हणून. तरी म्हणलं एवढी कामाची कामदारी कशी काय आली की आज? काय करावं यावं लागत आहे कवा तरी. नाही बोलवता कशी काय आली की म्हणलं कामाची कामदारी एवढी. मग अजून म्हणते की रानात सुद्धा गेली नाही मी नाही. बर बर जावं बर. लागत असतं या. शेंगा खायला का नित्या? काम राहिलेलं आंबट शेंगा नित्या खायला. कामच करायला आले वा. एखादी दादाला काय घेऊन दिलं? दादा बघू दे काय दिलं ती. दादा आईस्क्रीम खायला इकडे ये रे. इकडे चल घरी कशात ठेवू आपण इकडे. सकाळ सकाळ त्याला आईस्क्रीम दिली घेऊन. बस हा बस. धर धर इधर कशात ठेवा जरा. तुम्ही काय करायला इकडं? आता ती जनावराला वरण जाळा करून आलो इकडं. तर मला तू वाटलं दिसलीस म्हणून कुठं आलो गेला ना. हो की? त्याला कशाला दिली आईस्क्रीम? दादा इकडे त्या खिशात ठेव. कशाला शेंगा शेंग घाल त्या खिशात खायला त्याला. घालते की थांबा मला तुडू तरी द्या. दादा का तरी टाका उपटून का नका टाकायचं. काय पाणी बी नाही काही बी नाही वाळून जायला लागलं या. आता ऊस गेल्याशिवाय कसं पाणी तर द्यावं काय करावा. काय ऊस तर सरपंच झालं. सगळं सरपंच झालं ऊसाचं. काय खरं नाही ऊसाचं. शेतकऱ्याचं कुठंच काय खरं असते. माग आला दुष्काळ ओला दुष्काळ आणि आता हे आहे ते असा दुष्काळ. आम्हाला जात नाही. हा. शेतकऱ्याचे कुठं सगळीकडून पिळवणूक असते. शेतकऱ्याचं कुठं भलं झाले आणि कोणी भलं केलं शेतकऱ्याचं आणि कोण करणार आहे भलं तरी शेतकऱ्याचं. जर तुम्ही कधीच दादा इकडे शेंगा दाख दिसत तुझ्या. शेतकऱ्याशिवाय कुणाचं पोट बी भरत नाही. आणि शेतकऱ्याशिवाय कोणाचं पोट बी भरत नाही ती तर आहेच. आपण केलं तर त्यांना खायला भेटत आहे नाही तर काय खाणार आहे ते? सरकारला काय पाहिजे. जाऊ द्या कशाला काढायला. दादा काय खायला असती बघू दे. आईस्क्रीम कशाला खायला दादा? सर्दी झाली. सकाळ सकाळ आईस्क्रीम घेतली तुम्ही. हा भूक लागली म्हणजे भाकर भाजी खावी की आईस्क्रीम घेऊन खायला जा. भूक लागली करून बस करा देऊन टाका कागद खायला. झाले की शेंगा. शेंगा झाल्या निघाल्या का भाजी पुरते एखाद्या? काय गवळा कवळा भर निघाले. काय करतो मग तो आज आई इथे का जातो आणायला आईलाच. आली तर घेऊन येतो तिला. काय कर म्हणा का? कर म्हणा का म्हणजे आता तू तर काय करीन रानात येत नाही काय नाही त्या जनावराकडे कोण घेऊन बघायला. मी मला दिवसा आहे का बा इकडून तिकडं तिकडून इकडं कुत्र्यासारखं पळायला कसं तर असतं या. हां करायचं म्हणल्यावर काहीतरी करावंच लागत आहे आज दिसून. ते तर आहे. तसं म्हणून जमतंय का? बघतो जातो मी आज. थांब थोड्या वेळ महाग शेंगायचं जनावरापाशी थांब. मी जातो आंब्याला. बाबा आता जनावर कशी थांबायचं का मला? हां आहेत की अण्णा. हा अण्णा आहेत की. अण्णा काय नाही तर झोपत येतं. झोपत येतं म्हणून हा, जमत आहे का? तेवढं तरी. हा की चावून खायचं घेऊन टाकायचं ना. हां हे दरे बाई खाऊन टाकतो. तसली खाऊ का मी मुस्ती आता खावा. काय होतं त्याला? हो दादा तुझी उष्टी खाऊ का? हा खा म्हणून त्याला काय करायचं? लय मोठ्या शेंगा निघाले की ए! वाळून गेल्या की. ए, इकडे वळ. अरे म्हणून नकोस जर काय म्हणा दादा हो का? इकडे या इकडे. भरलं काय की भरलं. भरलं त्याची भूक बी झाली. भूक लागली म्हणून आईस्क्रीम घेतलाय. सांगायला आणखीन भूक लागली करून. येऊ का मग? थोडं लक्ष ठेव म्हशीकडं. येतो मी. हा लवकर यायचं नाही तर मी जात असते घरी. आधीच मला लय रानात लय वेळ बसू वाटत नाही. आलो. नाही तर मी जात असते घरी जाऊन झोपत असते.
जनावर उपाशी मरू दे. वैरण पाणी करून जात असते आणि उपाशी कशाला मरू द्यायचं ते. एकटीला रानात बसू वाटतंय का लय वेळ. चालू बघ. लवकर या बघा सांगायला नाही तर मी बघा मग आल्यावर जाताना घालवित आणि तिकडच. पप्पा